राज्यातील फार्मसी शिक्षण क्षेत्राला हादरा देणारी धक्कादायक बातमी समोर आली आहे। राज्यातील तब्बल 89 फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्यात आली असून त्यात विदर्भातील फार्मसी महाविद्यालयांचा समावेश आहे। नागपूर विभागातील 22 पेक्षा जास्त महाविद्यालयांवर गंडांतर आलंय। नागपूर जिल्ह्यातील श्री साईनाथ कॉलेज ऑफ फार्मसी, तारिणी कॉलेज ऑफ फार्मसी, ज्ञानदीप कॉलेज ऑफ फार्मसी रामटेक, नॅशनल कॉलेज ऑफ फार्मसी मान्यतेपासून वंचित झाले आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील अशोका इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, चंद्रपूर कॉलेज ऑफ फार्मसी, माता महाकाली कॉलेज ऑफ फार्मसी वरोरा, प्रभात इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ब्रह्मपुरी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ब्रह्मपुरी तसंच काही संस्था या यादीत समाविष्ट आहे। वर्धा जिल्ह्यात नरेंद्र सूर्यवंशी कॉलेजसह साई कॉलेज ऑफ फार्मसी तुमसर, राजश्री शाहू महाराज कॉलेज गोंदिया यासह यवतमाळ, वाशिम, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यातील काही स्थानिक महाविद्यालयांची देखील नावं रद्द झालेल्या यादीत आली आहे। मान्यता रद्द होण्यामागचं कारण गंभीर आहे। प्रयोगशाळांची अपुरी सुविधा, उपकरणांची कमतरता, पूर्ण वेळ प्राध्यापकांचा अभाव, बांधकाम आणि अग्निसुरक्षा प्रमाणपत्र न मिळणे आणि शिक्षणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होणे या सगळ्या मुद्द्यांवर निरीक्षण समितीनं बोट ठेवलं आणि अखेर मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला। आता परिस्थिती अशी आहे की 2025-26 या शैक्षणिक वर्षात या महाविद्यालयांना प्रथम वर्षासाठी प्रवेश घेता येणार नाही। त्यामुळे ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थ्यांचं भवितव्य अक्षरशः अंधारात लोटलं गेलं आहे। विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे, पण तज्ज्ञांचा मात्र ठाम सूर आहे की दर्जाहीन संस्था चालू ठेवून विद्यार्थ्यांच्या करिअरशी खेळ होण्यापेक्षा अशा कडक निर्णयांची गरज होती। फार्मसी शिक्षणाची गुणवत्ता टिकवण्यासाठी आणि योग्य दर्जा राखण्यासाठी घेतलेलं पाऊल कितपत परिणामकारक ठरेल याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे।